इचलकरंजी शहरातील सुस्थितीत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक म्हणजेच शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल 23 कोटींचं अंदाजपत्रक तयार करून ते राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत। यावरून विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला असून आयुक्तांनी त्यावर तातडीने खुलासा करावा, अन्यथा जनतेच्या न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय। इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ ते गांधी पुतळा हा मुख्य मार्ग आहे। हा रस्ता सध्या चांगल्या आणि वाहतुकीसाठी सक्षम स्थितीत आहे। मात्र या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल 23 कोटींचं अंदाजपत्रक तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। शहरातील अनेक भागात ड्रेनेज, गॅस पाईपलाईन, पाणी पुरवठा, भूमिगत केबलच्या कामाने रस्ते उखडले गेले आहेत। या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य न देता सुस्थितीतील रस्त्यासाठी निधी का मागितला जातोय असा सवाल विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते महासत्ता चौक या अधिक लांब आणि रुंद रस्त्यासाठी शासनाने 12 कोटी रुपये मंजूर केलेत। मग त्यापेक्षा कमी लांबीच्या आणि चांगल्या स्थितीत असलेल्या शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्त्यासाठी तब्बल 23 कोटींचं अंदाजपत्रक कसं तयार केलं? हा खर्च कोणत्या तांत्रिक निकषांवर आधारित आहे? जर हा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल तर महापालिकेने या कामाचा सर्वेक्षण अहवाल, तांत्रिक तपशील आणि अंदाजपत्रक जनतेसमोर जाहीर करावं असं आव्हानही त्यांनी दिलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थपासून आपल्या महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत एक नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचं काम बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी झालेलं आहे। ते 23 कोटी रुपयाचं काँक्रिटीकरणाचं काम आहे आणि मला या ठिकाणी सांगायचं की तो मुख्य रस्ता आहे, रस्ता चांगला आहे, त्यासाठी 23 कोटी रुपये खर्च करायची काय गरज नाही। तेच पैसे जिथं खोदकाम करून ठेवले इचलकरंजी शहरभर त्या ठिकाणी जर वापरले, शासनाकडून निधी आणला तर बरं होईल। हे कुणाच्या हट्टासाठी, कुणाच्या दबावापोटी या ठिकाणी अंदाजपत्रक तयार केले याचा खुलासा सन्माननीय प्रशासनाने या ठिकाणी करायला पाहिजे। महापालिका आयुक्तांनी या प्रकरणावर मौन सोडून तात्काळ खुलासा करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारलं जाईल असा इशाराही उदयसिंग पाटील यांनी दिलाय।